रामकृष्ण हरी माऊली. देव मिळवण्यासाठी खूप मोठे यज्ञ करायला हवेत का? की तासनतास अवघड योगासनं करायला हवेत? 5व्या अभंगात ज्ञानेश्वर माऊली आपल्याला स्पष्ट सांगतात की जर मनात भाव नसेल तर या सर्व गोष्टी फक्त दिखावा आहे. चला तर मग अध्यात्मातला खरा तरणोपाय काय आहे ते जाणून घेऊया. पहिली ओळ. योग याग विधी येणे नोही सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. माऊली म्हणतात, मोठे यज्ञ, कठीण योग किंवा नुसते कर्मकांड करून आत्मसिद्धी मिळत नाही. जर त्यामागे शुद्ध हेतू नसेल तर तो फक्त दंभ म्हणजे दिखावा ठरतो. हे सगळं उपद्व्याप आहे, ज्याने फक्त अहंकार वाढतो, देव मिळत नाही. भावेविन देव न कळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे भाव, त्याशिवाय देव कळणारच नाही, यात शंकाच नाही. आणि दुसरी म्हणजे गुरु. एखादी गोष्ट वाचणं वेगळं आणि ती अनुभवणं वेगळं. तो अनुभव गुरुशिवाय येऊच शकत. जसं पोहण्यासाठी कोच लागतो तसं देव शोधण्यासाठी गुरु लागतो. तिसरी ओळ. तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त, गुजेविन हित कोण सांगे. माऊली सांगतात, तपाशिवाय देव प्रसन्न होत नाही आणि काही दिल्याशिवाय, त्याग केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. पण आपलं हित कशात आहे हे गुपित गुरुशिवाय दुसरं कोण सांगणार. आपण स्वतःचे कल्याण करू शकत नाही. आपल्याला मार्गदर्शकाची, गुरुची गरज असतेच. तर चौथी ओळ. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूचे संगती तरुणोपाय. शेवटी ज्ञानेश्वर माऊली एक दृष्टांत देतात, पुरावा. या संसाररूपी समुद्रातून पार जाण्याचा एकमेव सोपा उपाय म्हणजे साधूची संगत. चांगले विचार, चांगली माणसं, संतांचे मार्गदर्शन लाभले की मुक्तीचा मार्ग हायवेसारखा सोपा होतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. भेटूया 6व्या अभंगात. धन्यवाद.